नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सुरुवातीला ट्रायच्या दूरचित्रवाहिनी संदर्भातील नवीन नियमावलीवर महाराष्ट्र केबल ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांची पत्रकार परिषद सुरू आहे। थेट प्रक्षेपण। ऑपरेटरचं ग्राहकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही ही टेरिफ ऑर्डर मंजूर लागू करू देणार नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही टीआरआयच्या लोकांना भेटा। टीआरआयचे सेक्रेटरी एस.के. गुप्तांना आम्ही भेटलो। आम्ही आमचं सगळं म्हणणं त्यांना समजावून सांगितलं। त्यांचा राग आहे ब्रॉडकास्टर्सवरती, भरपूर मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाइजमेंट कमवतात असं चित्र आम्हाला तरी दाखवतायत। पण आम्ही म्हटलं तुमचे ज्यांच्याशी भांडण असेल याच्यामध्ये गरीब केबल ऑपरेटरला मारू नका। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सतत त्यांच्याशी बोलतोय। आम्ही ब्रॉडकास्टर्सला देखील सांगितलं की जो रेव्हेन्यू शेअरिंग आपला जो ठरलेला आहे हा चुकीचा आहे, याच्यामध्ये दुरुस्ती करा। त्यांची देखील मानसिकता दुरुस्त करण्याची केलेली आहे। एमएसओस बरोबर बैठका झाल्या, त्यांना देखील सांगितलं की याच्यामध्ये केबल ऑपरेटर जगला पाहिजे, थोडंफार त्याच्यात देखील दुरुस्ती होण्याची शक्यता आहे। परंतु टीआरआयचं म्हणणं असं आहे की आम्ही 1 तारखेपासून कुठल्याही परिस्थितीत याची अंमलबजावणी करतोय। आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश हा आहे की हे जे कस्टमरकडनं फॉर्म भरून घ्यायचे आहेत, जे आम्हाला उद्या कंपन्यांना द्यायचे आहेत, ज्याच्या आधारावरती ही पॅकेजेस किंवा आला कार्टे प्राइस ठरलेली आहे ती विकणं, याच्यामध्ये आजही आमच्याकडे फॉर्म्स पोचलेले नाहीत। आजही आमच्याकडे कंपन्यांनी फॉर्म्स दिलेले नाहीत। तुम्ही सगळे ग्राहक म्हणून जर इथे बसलेला असाल तर तुमच्या घरात कोणाच्या घरात असे फॉर्म आले आहेत का जरा माहिती घ्या। परंतु काही कंपन्या ज्या क्रॉस मीडिया होल्डिंगमध्ये आहेत त्या खोटे रिपोर्ट्स देत आहेत की 80% याची अंमलबजावणी झालेली आहे, 90% झालेली आहे, 70% झालेली आहे। परंतु ही वस्तुस्थिती नाही। जर कंपन्यांनी आम्हाला जर फॉर्म दिले नाहीत पॅकेजेसचे किंवा अलाकार्टे प्राइस जर दिलं नाही, त्याचं वेगवेगळ्या चॅनल्सचे दर दिले नाहीत, तर आम्ही गिरायकांपर्यंत ते घेऊन जाऊ शकत नाही। गिरायकाला देखील फार मोठा एक्सरसाइज करावा लागणार आहे, कारण ह्या 35 पॅकेजेसमधनं त्याला हवे असलेलं पॅकेज त्याला निवडावं लागेल। पुन्हा हुशारी अशी केली गेली आहे, एक चॅनल एक पॅकेजमध्ये ठेवलाय तर दुसरा दुसऱ्यामध्ये ठेवलाय। जर तुम्हाला दोन्ही घ्यायचे असेल तर तुम्हाला दोन्ही पॅकेजेस घ्यावे लागतील, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत याची किंमतच वाढेल, किंमत कमी होणार नाही। दररोज किमती बदलत आहेत। तुम्ही बघत असाल झीची ऍडव्हर्टाइजमेंट होती ते 50 रुपये होती, आता 31 रुपये केली आहे, ते 39 रुपये केली आहे। बाकीच्यांची ज्यांची 50 होती त्यांनी अजून 41 रुपये केली आहे। अशा दररोज किमती बदलत आहेत। आम्ही नेमकं गिरायकाला सांगायचं काही याचं कोणी आम्हाला मार्गदर्शन करत नाहीये। उद्या 1 तारखेला जर टीव्ही जर चॅनल्स दिसू शकले नाहीत तर यात केबल ऑपरेटरचा कुठलाही दोष राहणार नाही, कारण केबल ऑपरेटर हतबल आहे। त्याच्याकडे हे फॉर्म्स यायला पाहिजे होते, ते फॉर्म्स आलेले नाहीयेत। सरकार सांगते आम्ही वेबसाईटवर टाकलंय। किती लोक वेबसाईटवर जाऊन हे सगळं बघतात आणि ऑनलाईन बिझनेस किती चालतो मला माहित नाही, त्याचं काही स्टॅटिस्टिक माझ्याकडे नाही। परंतु वर्षानुवर्ष केबल ऑपरेटर जो धंदा करतोय, ज्याचे गिरायकाशी 30 वर्षाचे संबंध आहेत, जो त्याला प्रेमाने सांगू शकतो, जो त्याला समजवू शकतो, त्याच्याकडनं माहिती घेऊन देऊ शकतो, अशी कुठलीही तयारी आजतागायत झालेली नाही। म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की आडमुठेपणाचं धोरण तुम्ही घेऊ नका। याच्यामध्ये तुम्ही अजून काही कालावधी वाढवा। सगळ्या कस्टमर्स पर्यंत रेव्हेन्यू शेअरिंग आमचं एकदा व्यवस्थित होऊ देत, ग्राहकाला केबल स्वस्त होऊ देत आणि या सगळ्याचा परिपाक होऊन एक चांगलं टेरिफ ऑर्डर येऊ देत आणि मग ती इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण करू। दुर्दैवाने 1 तारखेला जर सरकारच्या आडमुठेपणामुळे जर पे चॅनल्स बंद झाले आणि आम्ही तुम्हाला जर पुरवू शकलो नाही तर आम्हाला तुम्ही त्याच्या बाबतीत दोषी धरू नये, म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली आहे। यामध्ये ज्यांना जे चॅनल्स बघायचे आहेत, कारण आमच्याकडे लिस्ट नसल्यामुळे आम्ही सांगू शकणार नाही, त्यांनी कंपनीकडनं ते डायरेक्ट घेतले तरी आमचं म्हणणं नाही। आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्हाला बुके विकायला परवानगी देत नाहीयेत तर आम्ही पण बुके विकणार नाही। जर विकायचेच असतील तर आम्ही एक चॅनल जो गिरायकाला हवाय, जे सरकारचं मूळ धोरण आहे की ज्याला जो चॅनल बघायचा आहे तोच त्याने घ्यावा, तर आम्ही देखील त्यांचे जे चॅनल्स विकायचे आहेत ते सिंगल ज्यांना जे हवेत तसे चॅनल विकू, परंतु बुके आम्ही विकणार नाही। त्याचं कारण असं आहे की सरकारनेच आम्हाला बुके विकायला बंदी केलेली आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो
की 1 तारखेपासून सरकारच्या आडमुठेपणामुळे जर चॅनल्स बंद झाले तर त्याला केबल ऑपरेटर जबाबदार राहणार नाही. केंद्र सरकारने पुरेशी तयारी केलेली नाही. खोट्या माहितीच्या आधारावरती ते जर इम्प्लिमेंट करायला जातील तर महाराष्ट्राच्या जनतेला शिक्षणापासून करमणुकीपासून वंचित राहावं लागेल, जगाच्या माहितीपासून वंचित राहावं लागेल. दुर्दैवाने ते होऊ नये म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतोय. या बाबतीत आपले काही जर प्रश्न असतील तर कृपया आपण मला विचारू शकता. सर, तुमची ट्रायच्या अधिकाऱ्यांशी दिल्लीमध्ये बैठक पण झाली, त्यातून काहीच मार्ग निघाला नाही का किंवा मध्य मार्ग काहीच निघू शकला नाही? नाही, आमची ट्रायच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली. ती बैठक गोव्याला झाली कारण त्यांना फार घाई होती. ते म्हणाले की दिल्लीपेक्षा आम्ही गोव्यात येतोय तर तुम्ही तिकडे या. मागच्या मंगळवारी आम्ही गोव्यात जाऊन त्यांना भेटलो. त्यांना आम्ही सगळं समजावून सांगितलं. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ठीक आहे, तुमचे म्हणणे मध्ये बरोबर आहेत, आम्ही त्याच्यावर विचार करू. परंतु आजतागायत त्याच्या बाबतीत कुठलीही परत चर्चा किंवा कुठलंही परत बोलावणं किंवा त्याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय अजूनही झालेला नाही. मी 2 मुद्दे मांडले. एक तर मुदत वाढवून द्यावी, तर ही कधीपर्यंत मुदत आणखी वाढवून हवी, आणि दुसरा दरपत्रक जे आहे ते योग्य पद्धतीने आणावं, त्या संदर्भात काय म्हणू शकतो? आम्ही त्यांच्याकडे 3 महिन्याची मुदत वाढवून मागितलेली आहे आणि दरपत्रक जे दररोज बदललं जात आहे आणि त्याचा जो रेव्हेन्यू शेअरिंग आहे मग तो एमएसओ आणि केबल ऑपरेटरच्या मध्ये असेल. जे 130 रुपये त्यांनी फ्री टू एअरसाठी ठेवलेले आहेत त्या रेव्हेन्यू शेअरमध्ये थोडीशी वाढ मिळावी. कारण एमएसओला प्लेसमेंटचं इन्कम आहे, आम्हाला दुसरं कुठलं इन्कम नाही. आणि ब्रॉडकास्टर्सचा जो 80-10चा जो आमचा फॉर्म्युला आहे तो बदलण्यात यावा. आणि तो बदलल्याच्या नंतर, कारण ब्रॉडकास्टर्सला मी जसं सांगितलं पर बॉक्स 125 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटचे मिळत आहेत, आम्हाला त्याच्यात काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे हा रेव्हेन्यू शेअरिंग बदलावा आणि याला ट्रायने मान्यता द्यावी, तो अधिकृत करून द्यावा. आणि यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो वेळ ट्रायने आम्हाला द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. म्हणजे 1 तारखेपासून 1 फेब्रुवारी किती वाढवावे? कारण आता 10% जे मिळते त्याच्यात आणखी किती वाढवावी? नाही, आम्ही त्यांच्याकडे 50-50% मागणी केलेली आहे. 50% ब्रॉडकास्टर्सचे असावेत, कारण हा फॉर्म्युला 2003 मध्ये कॅसने नक्की केला होता. 45% ब्रॉडकास्टर्स, 30% एमएसओ आणि 25% एलसीओ असा फॉर्म्युला त्यावेळेला नक्की झाला होता. आम्ही त्याच फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करा असं सांगितलेलं आहे. पण यावेळेला आम्ही सांगितलं ठीक आहे, 45 ऐवजी तुम्ही 50 घ्या आणि आम्हाला दोघांना मिळून 50% द्या. 1 फेब्रुवारीपासून तुम्ही केबल पूर्णपणे बंद करणार का? नाही, आम्ही केबल बंद करणारच नाहीये. केबल ऑपरेटरच्या हातात ही केबल बंद करणार नाहीये. ही केबल कदाचित फ्री टू एअर चॅनल्स फक्त चालतील आणि बाकीचे पे चॅनल्स आपोआप बंद होतील. आपोआप म्हणजे ट्रायकडनं सिग्नल दिला जातो, मात्र केबल ऑपरेटर ट्राय सिग्नल देत नाही. ट्राय ही अथॉरिटी आहे. एमएसओ सिग्नल देणार, परंतु जोपर्यंत त्याचं बुकिंग होत नाही तोपर्यंत ते सिग्नल सोडणार नाहीत. म्हणजे हे आमच्या हातात काहीच नाही आहे, कारण आम्हाला पण फॉर्म दिले पाहिजेत जे भरून आणणं कस्टमर्सकडे बसून. मी आता जर तुम्हाला हे सगळे दिले पॅकेजेस आणि सांगितलं की याच्यातले सगळे पॅकेजेस निवडून तुम्ही द्या, तर मला किमान याच्यामध्ये 5 ते 6 दिवस अभ्यास करावा लागेल की मी कुठले चॅनल बघतो आणि त्याच्याप्रमाणे इतका वेळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जनतेला नाही. तुम्ही म्हणता तसं की लोकांपर्यंत काही माहिती जात नाहीये, लोकांना फॉर्म काय काही कळत नाही, म्हणून आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून ही बातमी जावी म्हणून तर आजची पत्रकार परिषद जाहिराती बोलत नुसत्या येत आहेत, जाहिरातीमध्ये नक्की काय आहे काही कळत नाही. जाहिराती येत आहेत. आणि हे चॅनल नाही, ऐका, जाहिरातीमध्ये फक्त त्यांच्या पॅकेजची ते जाहिरात करतात. म्हणजे स्टारवरती तुम्ही बघितलं असेल तर हमारे सब चॅनल्स 49 रुपीज, म्हणजे आमचे त्यांचे फक्त 49. आता ज्याला सोनीवर मॅच बघायची आहे त्याचे वेगळे. आता त्याच्यामध्ये त्यांनी 25 पॅकेजेस बनवलेली आहेत. त्याच्यात ज्याला स्पोर्ट्स बघायचंय त्याला तो स्पोर्ट्सचा चॅनल घ्यावा लागेल. ज्याला मूव्हीज बघायच्या आहेत त्या मूव्हीजचा चॅनल घ्यावा लागेल. म्हणजे त्यांनी चॅनल्सचं पण अलोकेशन अशा पद्धतीने केलंय की केवळ एक पॅकेज घेऊन तुमचं घर सॅटिस्फाईड होणार नाही. तुम्हाला किमान त्याच्यातली 2-3 पॅकेजेस घ्यावी लागतील आणि मग त्या 2-3 पॅकेजेसची किंमत काय असेल ती बघितली पाहिजे. म्हणजे असं करून ते म्हणजे छुप्या पद्धतीने गिरायकाच्या खिशातनं पैसे काढून घेतले जातील. मुंबईतल्या लोकांना, शहरातल्या लोकांना 5, 25, 50 रुपये इकडे तिकडे झाले तर तसा फरक पडेल असं वाटत नाही. परंतु ग्रामीण भागात आज 150 ते 200 रुपयात केबल दिली जाते, ज्याच्यामध्ये 500 चॅनल दाखवले जातात.
त्या लोकांना 400 ते 450 रुपये दिले जातील आणि मग ते लोक कदाचित केबलपासून वंचित होतील. ही सगळ्यात मोठी भीती आहे आणि म्हणून टाटा स्कायने याला विरोध केलेला आहे, जेणेकरून टाटा स्काय किंवा ह्या डीटीएच कंपन्या याच्यामध्ये केबल कशी आपल्याकडे वळेल अशा पद्धतीने प्रयत्न करतायत आणि त्याला ब्रॉडकास्टरचा सपोर्ट आहे, कारण त्यांच्याच त्या कंपन्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये कदाचित केबल ऑपरेटर पूर्ण या धंद्यातनं बाहेर जातील. लाखो केबल व्यावसायिक देशभरातले आज आहेत, त्यांच्यावरती कुटुंब अवलंबून आहे, त्यांच्यावरती त्यांचा पूर्ण स्टाफ अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टींची विचार करता सरकारने हे 3 महिन्यासाठी पुढे ढकलावं अशी आमची विनंती आहे. 1 फेब्रुवारीपासून हे चॅनल प्रेक्षकांना दिसणार नाही असं हे चित्र स्पष्ट आहे. जर ग्राहकांनी फॉर्म भरून दिलेले नसतील तर त्यांना दिसणार नाहीत. ग्राहक संघटना म्हणतात की या नियमामुळे ग्राहक रेट कमी होतील आणि ग्राहकांचं म्हणूनच मी म्हटलं, पण प्रत्यक्षात रेट वाढतोय. मी ग्राहक संघटनांच्या लोकांना आवाहन केलं होतं की आपण माझ्याबरोबर बसा. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये आता ग्राहक संघटनाचे लोक असतील ते पण फॅमिली मेंबर्स असतील ना, तर त्यांच्या घरात 2 मुलं असतील, त्यांचा कोण त्यांची बायको असेल, नवरा असेल, आई वडील असतील, हे सगळे कुठले कुठले चॅनल बघतात हे जरा त्यांनी मार्क करून घ्यावेत. आम्ही सांगतो कदाचित लोक विश्वास ठेवणार नाही. माझं मत आहे ग्राहक संघटनाच्या लोकांनी याच्यावरती एक्सरसाइज करावा आणि आज ते केबलला पैसे देत आहेत त्याच्यापेक्षा कमी होतात का हे सिद्ध करून द्यावं. दुसरं ट्रायने असं काल प्रेस रिलीज काढली की आम्ही वेबसाईट, मोबाईल ऍप असं वेगवेगळ्या माध्यमातून ब्रॉडकास्टर लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी त्याचा म्हणजे रजिस्टर केलं असं त्यांची ऑफिशियल प्रेस नोट आहे कालची. ही माहिती खोटी आहे. ही माहिती खोटी आहे. त्याचं कारण असं आहे, एमएसओने जी माहिती त्यांना दिली, कारण एमएसओ कडनं ते माहिती घेत आहेत आणि एमएसओच्या माहितीवरती ते या सगळ्या आकडे तुम्हाला देत आहेत. प्रत्यक्षात आता तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्ही तर लोकांचे प्रतिनिधी आहात, जनतेचे प्रतिनिधी आहात, तुम्ही जनतेपर्यंत पोहोचता. तुम्ही याचा ड्राईव्ह घेऊन बघू शकता की किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे.